कळले मधुजी, तुम्ही बोला मी ऐकायला आलं. मी अतिशय आभार मानतो बाळा की तुम्ही माझा एवढा सन्मान केला. हो, एक काळ असा होता इथे मी ते शिवसैनिक वतल्याचे आता उभा मला दिसतात समोर. आपल्या बाळासाहेबांकडे महाराष्ट्रातले देशातले सगळे नेते येत होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती त्याही येऊन गेल्या. श्रद्धेय अटलजी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, मृणाल गोरे, ही सगळी मातबर मंडळी आली. प्रणव मुखर्जी. बाळासाहेबांना नमस्कार करायचे, बाळासाहेबांच्या समोर यायचे. बाळा, आपल्याला आठवत असेल बाळासाहेबांचा केवढा सन्मान होता. आज सांगा तुमच्या मातोश्रीवर कोण येत आहे? शरद पवार येत आहे. तुम्ही मुजरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. क्षत्रिय सुधावंत सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार शिवडी विधानसभेतील सन्माननीय श्री नंदकुमार चिले, सन्माननीय संतोष नलावडे, चेतन पेडणेकर, विलास सावंत व नंदू गाडी हे करतील. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार सन्माननीय विभागाध्यक्ष व सहकारी करत आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील आदरणीय राजसाहेब यांचा सत्कार करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार केला जाईल. यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने आदरणीय राजसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला गेलेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील सत्कार पार पडले. यानंतर आपले लाडके उमेदवार सन्माननीय बा नांदगावकर साहेब आपल्याला संबोधित करतील. शिवाजी महाराज, सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब सावंत यांना पुरुषांना अभिवादन करतो. सन्माननीय महासंघांना अभिवादन. या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे ते सन्माननीय साहेब
आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे नेते अब्दुल समाद साहेब, व्यासपीठावरील माझे सगळेच भाजप, शिवसेना, RBI, अजितदादा गट आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी, माझा भगिनी बांधवांनो, पत्रकार बांधवांनो, तर मला साहेब आपल्याशी बोलणार आहे. त्या ठिकाणी वहिनी पण आलेले आहेत, सौभाग्यवती राज ठाकरे त्या पण या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर माझा मी 2-4-5 मिनिटं गप्पा मारेन, बाकी नंतर साहेब तुमच्याशी बोलतील. आणि आपण बरेच दिवस बोलतोय आणि ऊन प्रचंड आहे, तरी पण आपण सगळेजण एवढ्या उन्हात आणत या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून ऋणी आहे. मी मनापासून साहेबांचा आभारी आहे. साहेबांनी सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली माझी उमेदवारी जाहीर केली. मी साहेबांचं मनापासून आभारी आहे. त्याच्यानंतर मी आभार मानतो सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आशिषजी शेलार, त्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांचे सगळे सहकारी, यांच्याही मनापासून आभारी आहे. सोबतच महाराष्ट्र निर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते आणि महायुतीमध्ये असणारे सगळ्याच पक्षाचे, रिपब्लिक पक्षाच्या आपल्या आठवले साहेबांचे मी आभार मानतो. त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचंही मनापासून आभारी आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहात आणि पूर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहात. सोबतच मी आभार जनतेचे मानेन, त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघामध्ये साहेब दिला आणि दिवाळीमध्ये माझा जवळजवळ 70% विभाग पूर्ण झाला होता घरोघरी जाऊन, आणि 30% विभाग राहिला असतानाच माझा दिवाळीमध्ये 2 तारखेला पाय फ्रॅक्चर अभ्युदयनगरला प्रचार करताना झाला आणि त्याच्यामुळे माझं घरोघरी जायचं राहून गेलं. त्याही परिसरामध्ये मला घरोघरी जायचं होतं. बेगवाडी परिसर, लालबाग, परळ ह्या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी जायचं राहिलं. मी त्यांची क्षमा मागतो. आंबेडकर नगरमध्ये राहिलं, माझ्या RMS मध्ये राहिलं, बऱ्याचशा ठिकाणी राहिलं जायचं, त्याबद्दल त्यांची मी माफी मागतो. पण तुम्हाला आठवते 2 तारखेला माझा अपघात झाल्यानंतर साहेबांचा आणि वहिनींचा मला फोन आला होता आणि 3 तारखेला साहेब अचानक रात्री 8-8:30 दरम्यान घरी आले. तर बेडवर मी बसलो होतो. म्हणजे ठाकरे जे आहेत ना, त्यांना विनोद कसे सुचतात ते तुम्हाला मला सांगायचंय. ते मला म्हणाले, अरे बाळा, आतापर्यंत मी बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते, पण हे तुझ्या पलंगावर मी पहिलीच वेळ बघतोय. ठाकरे त्याला काहीच करू शकत नाही. आलं का लक्षात? साहेब माफ करा, पण तू बोलला ते तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे या प्रचाराची नंतर माझी मुलगी सृष्टी आणि लीनाने या प्रचारामध्ये भाग घेतला. मी माझ्या मिसेसचं आणि माझ्या लेकीचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत ह्या प्रचाराची धुरा सांभाळली. याच मतदारसंघाने मला 2009 ते 2014 मध्ये आमदार केलं होतं आणि या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे खूप काम करण्याचा प्रयत्न केला. का म्हणजे एवढं कामं केलं की अजून माझ्या नावाच्या पाकळ्या यांना पुसता नाकात दम निघालाय. त्याच वेळेला मी या मतदारसंघात सन्माननीय साहेबांना आणून खूप मोठ्या प्रोजेक्टचं श्रीबळ वाढवला होता. त्या नरेपाकमध्ये एखादं स्विमिंग पूल व्हावं, तरुणांना रोजगार मिळावं, महिलांना रोजगार मिळावं, ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, शिवाय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एक उत्तम दर्जाचं स्विमिंग पूल, त्यानंतर आपल्या ह्याला शिवडी कोट एलिफंटा या ठिकाणी रोपवे व्हावा, इकडं फ्लेमिंगो पक्षी येतात म्हणून बेड बनवावं, तिथं बोटिंग क्लब करावं, सोबतच इकडे एक चौपाटी उभी करावी. त्यानंतर 11 नंबर इमारतीकडे मी एक डायलिसिस सेंटर 5 माळ्याचं उभं करणार होतो. महापालिकेकडून मी परमिशन घेतली होती. गुड्डे साहेब त्यावेळेला आमचे कमिशनर होते, त्यांनी परमिशन दिली होती. आपल्या मतदारसंघात लोकांना हॉल चांगले असावेत, लग्नासाठी हॉल वगैरे, कारण फार हॉलची
पैसे लागतात म्हणून हॉल घेतले होते. या सगळ्या गोष्टींना पैसे मंजूर करून आणले आणि साहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवले होते मी. तर दुर्दैव शिवसेनेच्या लोकांनी त्याला विरोध केला. तो विरोध मला नव्हता, तो विरोध लोकांच्या चांगल्या कामांना होता. काय पण झालं दुर्दैवाने, नाही झालं ते कामं. होऊन गेली. मला अजित पवार साहेबांनी पैसे दिले होते, नंतर जयंत पाटलांनी पैसे दिले. एवढंच कशाला? त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस आणि भारत शिवसेनेचं सरकार आलं होतं, भाजप शिवसेनेचं सरकार. त्या सरकारमध्ये 9 कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे होते. त्यावेळेला सुधीर मुनगंटीवार फायनान्स मिनिस्टर होते. मी त्यांच्याकडनं परत आणले. आपले स्थानिक आमदार सन्माननीय अजित चौधरी साहेबांनी त्यालाही विरोध केला. मला खूप दुःख झालं. म्हटलं अरे लोकांच्या कामांसाठी आपण अशा कामांना विरोध करता, बरोबर नाही असं. पण ठीक आहे, झालं आता ती वेळ टळून गेली. पण ही कामं राहून गेली. त्या कामाचा शुभारंभ राजसाहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवला, त्याचं मला आजही दुःख आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे आता ब्लूप्रिंट पाठवले. माझ्या आयुष्यातली 9वी निवडणूक आहे, 9वी. पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी ब्लूप्रिंट बनवली नव्हती. पक्षाची ब्लूप्रिंट हीच आमची ब्लूप्रिंट असायची. पण याला मी मुद्दा ब्लूप्रिंट एवढ्यासाठी तुमच्या घरी घरी पाठवले, कटिबद्ध या नावाने, कमिटेड या नावाने, की निदान भविष्यात तरी लोक कशाला विरोध करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला पाठवल्या. तुमच्या सूचना असते तर द्या. याच म्हणतात मी माजगावला आमदार होतो त्यावेळेला मला 16-18 शाळा होत्या. त्या शाळेमध्ये मी लोकांचे ऍडमिशन फुकटच करायचो. 5-5, 10-10, 20-20 लाख हे असंच करायचं ऍडमिशन. तर खूप शाळा होत्या. पण या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर ज्यावेळेला इकडची लोक येऊन मला भेटायला आली की नांदगावकर साहेब आम्हाला जर ऍडमिशन पाठिंबाला घ्यायचंय, सेंट पॉलला घ्यायचंय, आग्राला घ्यायचंय, ग्लोरियाला घ्यायचंय, काही चर्चला घ्यायचंय, ॲग्नेसला घ्यायचंय, तर आम्हाला मुंबई क्रमांक पाहिला जातो. म्हणजे चिंता करू नका, मी बघतो काय ते. आणि मग नॅशनल एज्युकेशन स्कूल म्हणून एक मुलुंडला आहे. त्यांचे 50-60 शाळा आहेत आणि 50-60 कॉलेज आहेत. सुब्रमण्य नावाचा एक माणूस आहे, मित्र आहे माझा, त्याचे कॉलेज आहे. त्याचे विद्यार्थी नासाला जातात. मी त्यांना विनंती केली की माझ्या इकडे एखादी सामान्य मुलांसाठी जर शाळा दिली तर बरी होतं. मला जागा द्या नांदगावकर साहेब, मी तुमच्यासाठी शाळा द्या. मी कुंटे साहेबांना भेटलो आणि भोईवाड्याची एक शाळा पाहिली. आणि ती शाळा त्या ठिकाणी आज इंग्लिश मिडियमची शाळा त्या भोईवाड्याला चालू आहे. आणि आता तिथे सुद्धा प्रचंड गर्दी असते, प्रचंड गर्दी. एवढी शाळा ती झाली, तिला फी नाही द्यायची, मुसलमानी त्याला फी देते. त्याच्या सोबतच आता आहे आपल्या जुन्या चाली वगैरे वगैरे सगळं झोपडपट्ट्या, जुन्या शाळेत इंग्लिशच्या फील आहे. त्याच्या सोबतच आता हायराईट प्रचंड यायला लागल्या. आता हायराईट वाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण एखादी शाळा पाहिजे. म्हणून मी इथं अजित आगरकर अशोक टावरमध्ये राहायचे, क्रिकेटपटू तुम्ही ओळखता. त्या अजित आगरकरांची मिसेस फातिमा भाभी, त्या फातिमा भाभीला मी भेटलो. म्हटलं फातिमा भाभी, आपकी जो स्कूल है अच्छी वाली, वो मुझे भी देने चाहिए. आपके ट्रस्टी को पूछो. फिर मैं ट्रस्टी को पूछ के बसत आहो. आणि नंतर ट्रस्टीला तिने विचारलं. त्याच्यानंतर की जेबीशी तुमच्या बाजूला जी शाळा आहे ना, ती शाळा सुद्धा बाळानंदकरांनी आणली. अरे माझं काही नसताना मी गेलं तुमच्याकडे. तर महापालिकेत तुमची सत्ता, केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. आधी लोकांना निवडणुकीच्या तोंडावर हंडे मोर्चे काढावे लागतात. हे दुर्दैव आहे. 35-35 वर्ष महापालिकेत राहून हे दुर्दैव आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री तुमचे होते, का नाही एखाद्या अशा प्रकारचे मोठे प्रकल्प आणले? अरविंद सावंत इथे मंत्री महोदय होते, मोदी साहेबांच्या नावाने 2 वेळा, बाळासाहेबांच्या नावाने 2 वेळा आले होते. आता तर ते मला ते नावाने आता तुम्हाला कल्पना आहे, मी काय त्या विषयात नाही, मला काय तो राजकारण करायचं नाही. मंत्री असताना एवढी सत्ता असताना तुम्ही एक मला लालबाग, परळ, शिवडी, माझगाव ह्या परिसरामध्ये ठरवून घ्या. कुठं सांगणारे राज ठाकरे आणि महापालिकेचे रस्ते वारंवार सिमेंटचे बनवतात, कॉन्क्रीटचे बनवतात, पुन्हा त्याच्यावर खड्डे, पुन्हा त्याचे खड्ड्याचे टेंडर. हा फरक आहे. आणि म्हणून बाबांनो, राज ठाकरे साहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला लागलेली बाळासाहेबांच्या नंतरची देणगी आहे. मी साहेबांचा आभारी आहे की साहेब आपण आज भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीला पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला. खूप चांगलं केलं साहेब. कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आता हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष
आणि तुम्ही आहात आणि शिंदे गट आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कुठला पक्ष हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा मला दिसत नाही. आणि म्हणूनच मी नरेंद्र मोदी साहेबांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी सुद्धा राम मंदिराचे निर्माण केलं. ज्या राम मंदिराच्या साठी आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला पाठवलं होतं कान शिवेला, हा महानंगापूर कान शिवेला गेला होता, त्यावेळेला तिकडे घोडेबारी होत होती, त्यावेळेला तिकडे चाकू सूर्य तलवारी चालत होते, त्यावेळेला आम्ही गेलो होतो. इथून लखनौला गेलो, ट्रेनिंग नगर चौकाची टीम पाठवली होती, तिथून लखनौला गेलो, लखनौवरून बसनी बसलो, फैदाबादला उतरलो, फैदाबादवरून 7 किलोमीटर चालत आम्ही अयोध्येला गेलो. आणि त्या अयोध्येमध्ये का जिवंत आम्ही भाग घेतला, मला आनंद आहे. त्यावेळेला आम्ही जिवंत आलो म्हणून जिवंत नसतो आलो तर पण आलो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, ठाकरे कुटुंबाचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा आशीर्वाद, आलो जिवंत. आणि आज मला आनंद वाटतोय मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो मी की माझ्या डोळ्यांनी आणि अशा कित्येक कारसेवकांनी या राम मंदिराची निर्मिती झालेली पाहिली आहे. हिंदू जनाचं स्वप्न साकार केले आणि म्हणून आपण साहेब योग्य ठिकाणी एकमेकाची आपण सोबत आहात, हिंदुत्वाची धुरा घेऊन जात आहात. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, राजसाहेब या ठिकाणी आलेले आहेत, खूप काही बोलू शकतो पण नाही, साहेबांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणून साहेब मी लोकांना एवढीच विनंती करतो की थोडा या बाळानांगावरती विश्वास ठेवा, थोडा विश्वास ठेवा. माझ्यापेक्षा जास्त विश्वास राज ठाकरे साहेबांवरती ठेवा. राज ठाकरे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, बाळासाहेब त्याचे प्रामाणिक बटन दाबा आणि राज ठाकरे साहेबांचा, ठाकरे परिवाराचा हा निष्ठावंत त्याला त्या विधानसभेत पाठवा. हे बेस्ट पार्लिमेंटरी आहे, मला माहिती आहे मी कसा फंड कुठून आणायचा तो ते मी करू शकतो आणि या शिवडीमध्ये उत्तम प्रकारचं काम मी करून दाखवीन एवढाच विश्वास तुम्हाला देतो. साहेब जास्त बोलल्याबद्दल मला माफ करा, तुम्हाला बसायला लागलं आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. निश्चितच नांदगावकर साहेब, शिवडीकर जनता 100% 2 नंबर. मराठी प्रेमी, मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या शिवडी भाईला लालबाग परळ गिरणगावाला संबोधित करतील. सन्माननीय राजसाहेब ठाकरे. अजून कोण आहेत? आत्ताच बोलून घ्या, नंतर भाषण सुरू झाल्यावरती नको. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना, बहिणींनो, मतदारांनो, बाळाला व्हीलचेअरवरती भाषण करताना बघून मला जनता पक्षाचा काळ आठवला. त्याला जयप्रकाश नारायण अशी बोलायची. मी आज फार काही लंबचौडं भाषण करण्यासाठी तुमच्या समोर नाही आलोय. मलाच आत्ता उन्हात बसून काय त्रास होत होता ते कळतं मला. तुमचं पण काय होत असेल ते मला कळतंय. लवकर सोडीन शाळा. या विधानसभेच्या निवडणुकीतली ही माझी शेवटची सभा बाळासाठी दिलेली. मला सांगितलं मला शेवटची सभा माझ्या इकडे व्हायची. ते मला असं वाटतं प्रत्येक विधानसभेला शेवटची सभा बाळाकडेच असते. येत्या 30 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून
2 नंबरवरती असलेल्या बाळा नांदगावकरांना 1 नंबरवरती आणण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. आज बहुतेक सगळ्या ठिकाणी गेले 15-20 दिवस बोंबलतोय. सगळी भाषणं तुम्ही पाहिली असतील, ऐकली असतील, मुलाखती पाहिल्या असतील. अजून काय वेगळं काय रे बाबा, बस ना खाली बस. हो कळलं मला काय झालं, काय लिहिलंयस. बरं ठीक आहे बस. अरे चिकटलायस का त्याला, बस ना आता. हा बस बस मागे जाऊन बस. आज करता ही या सभेच्या निमित्ताने मी अनेक लोकांची या दिलगिरी पण व्यक्त करणार आहे आणि अनेक लोकांना धन्यवाद पण देणार आहे. मी खास करून मी आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी टेलिव्हिजन चॅनलचे मी आभार मानेन की त्यांनी माझी भाषणं ही लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांचे त्याचा आभारी आहे. तसंच जी मराठी वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी यावेळेला बऱ्यापैकी चांगलं सांभाळून घेतलं, त्याबद्दलही मी त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. परवा दिवशी मी भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम इथे मी सभेसाठी गेलो असताना जरा थोडीशी तब्येत बिघडली आणि मी दोन्ही ठिकाणी मी जरा सभा फार आवरत्या घेतल्या. आवरत्या नाही किंवा पहिल्या सभेत मला बोलताच नाही आलं, पण नंतर गोळीबिळी घेऊन जरा सगळं व्यवस्थित झालं. पण पहिल्या त्या 2 सभांना मला बोलता नसल्या आल्यामुळे तिथल्या माझ्या उमेदवारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. ते विजयी झाल्यावरती मी त्यांच्याकडे निश्चित त्यांना भेटण्यासाठी आणि तिथल्या नागरिकांना भेटण्यासाठी मी जाईन, एवढं निश्चित. बाळा नांदगावकरांच्या इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी बाळाला जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर हे आभार मला बऱ्याच मतदारसंघात मानता आले असते, पण जाऊ देत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न लोंबकळलेले आहेत, खोळंबलेले आहेत. आपण हे सगळे गोष्टी पाहिलेल्या आहेत. मी महाराष्ट्रभर आता अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांशी चर्चा केली, पत्रकारांशी भेटलो, पत्रकारांशी बोललो, आपल्या लोकांशी बोललो, इतर लोकांशी बोललो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला ज्या घडतायत, म्हणजे आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाही, चांगल्या गाड्या चालवायला आम्हाला रस्ते चांगले मिळत नाही, ट्रॅफिक जॅम असतो, मुलांना शाळांना ऍडमिशन मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड्स मिळत नाहीत, मुलांना रोजगार मिळत नाही. ग्रामीण महाराष्ट्रामधली मुलं शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. मुंबई पुण्यामधली मुलं परदेशात जायचा विचार करतात. आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत. अनेक विषय आणि ज्याची सोडवणूक झालेली नाही, त्या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्यामुळे अनेक लोकांनी तुमचं लक्ष दुसरीकडे वळवावं किंवा वळावं याच्यासाठी म्हणून काही गोष्टींची सोय केली. हा खरं तर महाराष्ट्र संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेला महाराष्ट्र, पण या हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्राला त्याचं हिंदुत्व तोडण्याचं काम प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं आणि ते म्हणजे जातीमध्ये भेद निर्माण केले. आज तुमचे अनेक लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रपरिवारातले लोक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहत असतील. आपण जरूर त्यांना सांगा की आता किमान यातनं तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. मी माझ्या अनेक सभांमध्ये सांगितलं, उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भाजपा असो, तुमची काँग्रेस असो, एनसीपी असो, हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे. आणि ज्या प्रकारचा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं तसं महाराष्ट्राचं होऊ नये.
अत्यंत भीषण आणि घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. महाराष्ट्रामधला जो एकोपा, आमच्या संत परंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण, एकोप्याची शिकवण, एकत्र राहण्याची शिकवण, सगळं विसरून झालोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी. त्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरी गोष्ट काही दिसत नाही. 2019ची निवडणूक आपण विचार करून बघा. या मुंबईमध्ये असू देत किंवा या शिवडी मतदारसंघामध्ये आपण घेऊया. या शिवडी मतदारसंघामध्ये आहे, मागच्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर निकाल ज्यावेळेला लागले त्यावेळेला शिवसेना उठली आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली, फक्त मुख्यमंत्री पदाची गळ्यात माळ घालण्यासाठी. तुम्हाला कोणाला विचारलं होतं? तुम्हाला कोणाला सांगितलं होतं? तुम्हाला तुमच्या मताचा हा अपमान नाही वाटत? काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं आणि त्याच्यानंतर निकालानंतर एक पक्ष त्यातला उठतो आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्यावर जाऊन बसतो स्वतःच्या स्वार्थासाठी. हे कोणतं राजकारण आहे? ही देशामध्ये आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी बघितलीच नाही गोष्ट की ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली निकालानंतर त्यांच्या बरोबर जाऊन बसले. हे सगळं तुम्हाला ना, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला लावतायत. कशातनं? जातीतनं. काल परवाकडे मी एक उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर ही समाधीमध्ये नंतरची गोष्ट, पण जे काय तिथे त्यांना त्याच्या अंत्यविधी जिकडे झाले त्या जागेवरती बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे तर ते आमचे ज्योतिबा फुले गेले महाराजांच्या समाधीच्या इथे. आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली गोष्ट होती. अनेक लोक गेले असतील. आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही, तेव्हा पण असेल. आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी? त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल, सोन्याच्या मोहरा असतील, हिरे माणिके असतील, काहीतरी डोक्यामध्ये, त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली. पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं? आमचे ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करेन. 18 पगड जातीने एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली तिथे जाऊन ज्योतिराव फुलेंनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करेन. त्यानंतर कोण गेलं तिथे? त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले. त्यांनी ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की या महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फतवाच काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी तिथे पैसे भर दिले. अनेक वेगवेगळे लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज तुम्ही जे रायगडावरती महाराजांची समाधी बघताय ती बांधली गेली. आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, प्रत्येक जण आपापल्या जातीत विनाकारण काही संबंध नाहीये. पण हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते. त्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करेन. दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते. त्यांनी समाधी उभी केली. त्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही ज्या जातीने पाहतो ना किंवा जातीने पाहायला जे लावतात ना
मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अहो, जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे. मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, हा निवडून येईल, तो निवडून येईल, तो हरेल, तो पडेल, चालू राहील. पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना, सगळं सुधारता नाही येणार. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय. आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिदींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले. एक वेळा आम्ही बंद करतो, पण हनुमान चालीसा म्हणू नका. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सगळे बंद झाले. 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या. का? कारण हनुमान चालीसा म्हणणार होते. म्हणजे संरक्षण कोणाला? मशिदींवरच्या लाऊडस्पीकरना. मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावर का अनेक सभांमध्ये सांगितलं होतं की या मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती तुम्ही केसेस टाकता. तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही? ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे राहुल गांधी अक्कल पण आहे त्याला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्या दिवशी आमच्या त्या काय आपल्याला खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या. ती प्रतिमा त्यांनी घेतली, अशी बघितली, प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं, दुसरीकडे तोंड फिरवलं. महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसले. आणि का बसले होते? स्वतःचा स्वार्थ. बस मला मुख्यमंत्री करा. एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले. त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहे. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, त्यांनी पक्षाची गद्दारी केली. काय असतं? एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिले भांडण सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई, ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. सकाळच का? बसा शांत बसा. मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो, सोमवारी दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता? बस दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंची भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन द्या, आपण दुसऱ्या घरात राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरात. तिसरी सूर येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की नुसते आपल्या फक्त त्या घर फोडायचंच काम करतात. तिसरी मुलाचं लग्न होतं, तिसरी सूर येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे.
कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी तुला सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम सासूचा आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केलाय, या लोकांना तुम्ही अक्कल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजे. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे. मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे. महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची यांनी प्रतारणा केली ना, ते जर परत समजा निवडून आले, मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं. पुढे काही नाही घडू शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत. आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठी, माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केलीत ना त्या पण गोष्टी बघा. एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या. गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, हा माणूस कसा वागला, कोणाशी काय केलं, त्या करोना काळामध्ये कसा वागला, हे सगळ्या गोष्टी आठवा आणि 20 तारखेला मतदानाला जा. येत्या 20 तारखेला ही निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असतेच, पण ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला ते आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलोय. येत्या 20 तारखेला आपले उमेदवार बाळा नांदगावकर, आता बाळा पुढे नको मी मगाशी विचारलं म्हटलं काय ब्रेक बिक लावला ना तिकडे म्हटलं. आपले उमेदवार लोकप्रिय उमेदवार आपले बाळा नांदगावकर, तसेच माझे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केलेले सगळे उमेदवार, या सर्व उमेदवारांना मी महाराष्ट्रात जाऊ नाही शकलो सगळ्या मतदारसंघामध्ये, कारण वेळच कमी मिळाला प्रचाराला. आणि त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये मी येऊ शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही माझ्या जनतेला, मी त्यांची इथूनच मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु मला असं वाटतं येत्या या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार इथे महाराष्ट्रामध्ये उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी दखल घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. निश्चितच